नमस्कार. साठी कला रंग या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. पुष्कळांचे मला कमेंट आले होते की गुडघेदुखीवर काय खावे, काय प्यावे जेणेकरून गुडघेदुखी कमी होऊन बरी होऊन जाईल. आम्हाला गुडघेदुखी इतकी होत आहे, इतकी असह्य तीव्र वेदना होत आहे, आम्हाला गुडघे रिप्लेसमेंट पर्यंत जायचं नाहीये, म्हणून आम्हाला याच्यावर काहीतरी काय खावे काय प्यावे ते सांगा. तर याच्यावर मी तुम्हाला इतकेच सांगेल की आणि म्हणून आपल्या स्वयंपाकघरामध्ये औषधी गुणधर्म असलेल्या वस्तू इतक्या आहेत की ज्याचा वापर केल्याने तुम्हाला गुडघे रिप्लेसमेंट करण्याची वेळच येणार नाही. गुडघेदुखी जास्त करून 50-60 वयाच्या लोकांमध्ये दिसते आणि म्हणून 50-60 नंतर मेनोपॉज आल्यावर योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम शरीरात गेलेच पाहिजे. कारण की आपल्या शरीरात जेव्हा कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ लागते तेव्हा ते दुखू लागतात. हाडांमध्ये कटकट असा आवाज येतो, हाडांमधली स्निग्धता असते ती कमी होऊन जाते, हाडांची लवचिकता कमी होऊन जाते, हाडे ठिसूळ होऊन जातात आणि त्याच्यामुळेच आपले सांधे आणि गुडघे दुखू लागतात. आपण जर याच्यावर लक्ष दिलं नाही, याच्यावर काही घरगुती उपचार केले नाही तर हे गुडघेदुखी हळूहळू वाढू लागते. काही लोकांची वायू प्रकृती असते आणि त्याच्यामुळे सांध्यांमध्ये वायू भरून जातो आणि वायूची असह्य वेदना होते आणि त्याच्यामुळे पण गुडघे आणि सांधे दुखू लागतात. या दुखावर जर आपण लवकर आयुर्वेदिक उपचार केले नाही तर हा दुखावा वाढू लागतो, खूप तीव्र होतो आणि शेवटी आपल्याला गुडघे रिप्लेसमेंट पर्यंत जावे लागते. आणि तुम्हाला जर गुडघे रिप्लेसमेंट पर्यंत जायचं नसेल, तुमचा गुडघ्याचा दुखावा तुम्हाला आता होत असेल तरी सुद्धा मी आज तुम्हाला असा जादुई उपाय सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमचे गुडघेदुखी नक्की बरे होईल आणि तुम्हाला गुडघे रिप्लेसमेंट पर्यंत जावे लागणार नाही. तुम्हाला माहित आहे का, पहिलेचे लोक जेवण झालं की पान खायचे आणि ते पान मध्ये चुना लावायचे आणि चुना लावून पान खात असल्याने त्या लोकांचे हाडे मजबूत राहायचे, त्यांना सांध्यांचा दुखावा गुडघ्याचा दुखावा अजिबात राहायचा नाही. हल्लीच्या लोकांचे सांधे आणि गुडघे खूपच दुखत आहे. आता गुडघेदुखी आणि सांधेदुखीमध्ये एकदम जादुई उपाय मी तुम्हाला सांगते. काय करायचं आहे, पानवाल्याकडनं तुम्ही चुना घेऊन या. चुना फार गरम असतो हे बी लक्षात ठेवा. आणि म्हणून अगदी मुगाच्या डाळी एवढा, बघा मी तुम्हाला दाखवते चुना केवढा घ्यायचा. मुगाच्या डाळी एवढा चुना 1 कप पाण्यामध्ये किंवा 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायचा आहे. त्याला चांगलं वितळवायचं आहे आणि हे पाणी तुम्ही नाश्ता करताना प्यायचं आहे, जेवण झाल्यावर प्यायचं आहे. जसं पान खातात ना त्याप्रमाणे हे प्यायचं आहे. आणि हे पाणी 15 दिवसपर्यंत तुम्ही सतत प्यायचं आहे. 15 दिवस पिऊन झाल्यावर 15 दिवस रिकामे जाऊ द्यायचे, पुन्हा 15 दिवस प्यायचे, पुन्हा 15 दिवस जाऊ द्यायचे, असे 3 महिन्यापर्यंत करायचे आहे. हे चुन्यावालं पाणी तुम्हाला 3 महिन्यापर्यंत प्यायचं आहे. 3 महिने झाल्यानंतर पुन्हा 3 महिन्याचा गॅप द्यायचा आहे, पुन्हा 3 महिने असं करायचं आहे. असं जोपर्यंत तुमचा गुडघ्याचा दुखावा बंद होत नाही तोपर्यंत करायचं आहे. गुडघ्याचा दुखावा कमी झाला की लगेच हा उपाय बंद करून द्यायचा आहे. चुन्यामध्ये भरपूर मात्रामध्ये कॅल्शियम आहे, ते डायरेक्ट हाडांवर परिणाम करतात आणि हाडे मजबूत करतात आणि म्हणूनच 15 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल की तुमचे सांधे आणि गुडघे दुखायचे कमी झालेले आहेत. गुडघेदुखी बंद झाले की उपाय बंद करून द्यायचा आहे. हा आहे ना एकदम जादुई उपाय आहे. याच्याने गुडघ्याच्या दुखावामध्ये फारच लवकर आराम मिळेल. आता दुसरा उपाय पण मी तुम्हाला सांगते, ते फायदा मात्र 100% होईल. तुम्हाला वाटले की गुडघेदुखी सुरू होत आहे की लगेच तुम्ही उपाय करायचे आहेत. सायकलला आपण कायम वंगण करत असतो जेणेकरून सायकल एकदम सुरळीत चालेल. सायकलला जर वंगण नाही केले तर ती जाम जाते आणि म्हणूनच तिला आपण थोड्या दिवसाने वंगण करत असतो. एखादी मशीन असेल आणि तिचा आपण सतत वापर करतो आणि तिच्यामध्ये जर काही वंगण वगैरे टाकले नाही तर ती जाम जाते आणि हळूहळू तुटू बी लागते आणि म्हणूनच
तिला पण वंगण करायची जरूर. तसेच आपले शरीराच्या सांध्यांचे बी आहे. आपले शरीर, संपूर्ण शरीर या सांध्यांवर आणि गुडघ्यावर उभे राहते. आपल्या या सांध्यांवर आणि गुडघ्यावर शरीराचं संपूर्ण, आणि म्हणूनच गुडघ्यांना सांध्यांना वंगण देणे खूप जरुरी आहे. जर सांध्यांना गुडघ्यांना वंगण नाही दिले तर ते मात्र जाम होऊन जातात. त्याच्यातली स्निग्धता कमी होऊन जाते, लवचिकता कमी होऊन जाते आणि ते ठिसूळ होऊन दुखू लागतात. आणि म्हणूनच सांध्यांना पण वंगण देणं खूप जरुरीचे आहे. तुमचे सांधे दुखायला सुरुवात होताच तुम्ही काय करायचे आहे, सकाळी जेव्हा तुम्ही नाश्ता करतात ना, तर नाश्त्यामध्ये 1 चम्मच भरून गावरानी गाईचे साजूक तूप घ्यायचे आहे. आता गावरानी गाईचे साजूक तूप तुमच्याकडे नसेल तर तुमचे घरचे बनवलेले तूप तुम्ही घ्यायचे आहे बरं का. बाजारचे अजिबात घ्यायचे नाही. 1 ग्लास किंवा कप भरून कोमट पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच गावरानी तूप टाकायचं आहे. त्याला चांगलं मिक्स करून त्याला त्या पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे आणि हे पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर नाश्ता करायचा आहे. पुन्हा एक वेळा सांगते की गावरानी गाईचेच तूप घ्यायचे आहे, बाजारचे नाही. बाजारचे तूप घ्याल तर परिणाम होणार नाही. असे केल्याने आपल्या शरीरामध्ये गावरानी तूप जाते ना, हे तूप आपल्या सांध्यांमध्ये स्निग्धता निर्माण करते आणि सांध्यामध्ये स्निग्धता निर्माण झाल्याने, लवचिकपणा आल्याने आपले सांधे दुखायचे कमी होतात आणि हळूहळू बरे होऊन जातात. फक्त आपल्याला त्या उपायांमध्ये थोडं सातत्य ठेवायचं आहे बरं का. तुम्हाला माहीत आहे का, मला माहीत आहे. माझी आजी आणि माझी काकी ते करत होते म्हणून मला माहिती आहे. पूर्वीच्या काहीच्या स्त्रिया होत्या की नाही, त्या घरीच गावरानी गाईचं तूप बनवायच्या आणि सकाळी जेव्हा त्या चहा बनवायच्या की नाही, तर 1 कप चहामध्ये गावरानी गाईचं 1 चमचा तूप टाकून चहा प्यायच्या त्या. आणि म्हणूनच त्यांचे सांधे कधीच दुखायचे नाही, त्यांचे गुडघे सांधे कधी दुखायचेच नाही ते. आणि पहिलीच्या बाया कामं पण किती करायच्या तरी पण त्यांचे सांधे किंवा गुडघे अजिबात दुखायचे नाही. त्याचे कारण हेच होतं की त्या चहामध्ये गावरानी गाईचे तूप प्यायच्या. उपायाने पण तुमच्या सांध्यांमध्ये आणि गुडघ्यांमध्ये स्निग्धता येईल, चिकटपणा येईल आणि लवचिकता येईल आणि त्याच्यामुळे त्यांचे हलनचलन चांगल्या प्रकारे होईल. त्याच्यात कटकट आवाज येणार नाही, ते एकमेकांमध्ये घसले जाणार नाही आणि तुमचे गुडघे सांधे हळूहळू दुखायचे कमी होईल आणि हळूहळू अजिबात दुखणार नाही. थोडे जास्त दिवस करशाल तर अजिबात दुखणार नाही. हाही उपचार तुम्ही करू शकता. तिसरा उपाय आहे हळद. हळद तर किती औषधयुक्त आहे, हे किती गुणवान आहे हे तर काही सांगायची गरज नाही आहे. हा उपाय रात्री झोपायच्या आधी करायचा आहे. 1 कप किंवा 1 ग्लास दूध घ्यायचं आहे, ते तपेलीमध्ये टाकायचं आहे, त्याला उकळू द्यायचं आहे. त्याला उकळी चांगली आली की त्याच्यामध्ये चिमूटभरच हळद टाकायची आहे. गुणवान आहे म्हणून अर्धी चमची 1 चमची नाही टाकायची बरं का. चिमूटभर हळद टाकायची. पुन्हा त्याला 2-3 मिनिटं उकळू द्यायचं आहे. मग त्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड म्हणजे कोमट होऊ द्यायचं आहे आणि कोमट दूध प्यायचं आहे. 1 महिन्यापर्यंत कराल तर तुमच्या गुडघेदुखीमध्ये खूपच तुम्हाला आराम पडेल. आणि असेच तुम्ही महिना, 2 महिना, 3 महिने पीत राहाल तर तुमच्या गुडघेदुखीमध्ये तुम्हाला खूपच आराम होईल आणि हळूहळू गुडघेदुखी बंद होऊन जाईल. हळद दूध आपण कायम पण पिले तर त्याचे काही साईड इफेक्ट होत नाही. फक्त गुडघेच नाही, इतर आजारावर बी हळद दूध खूप परिणाम करते आणि म्हणून रोज रात्री तुम्ही हे हळद दूध प्याल तरीही काही हरकत नाही. चौथा उपाय आहे काळे तीळ. रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चम्मच काळे तीळ टाकायचे आहे आणि रात्रभर झाकून ठेवून द्यायचे आहे. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून टाकायचे आहे. पाणी कोमट करायचं आहे आणि उठल्या उठल्या ब्रश न करता बाशी तोंडी हे पाणी प्यायचं आहे. 10 सेकंद 15 सेकंद तोंडामध्ये घूट ठेवायचा आहे आणि मगच गिळायचं आहे. प्रत्येक घूटच्या टायमाला असं करायचं आहे आणि घूट पाणी प्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तीळ चावून खायची, जेणेकरून जास्तीत जास्त लाळ त्याच्यामध्ये मिसळली जाईल आणि म्हणून तिला चावून खायचं आहे. या काळ्या तीळमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आहे, जे सांधेदुखी, गुडघेदुखीसाठी अत्यंत गुणकारी आहे. तुम्ही म्हणाल हे उपाय करण्यासाठी खर्च लागणार आहे, पण तुम्हाला माहीत आहे का
गुडघे रिप्लेसमेंट करण्यासाठी एक गुडघ्याचा खर्च 5-5 लाख रुपये येतो. या खर्चाच्या मानाने हा खर्च तर काहीच नाही. नैसर्गिक गुडघ्याची जागा कृत्रिम गुडघे कधीच घेऊ शकत नाही. हे गुडघे कधी ना कधी दुखतच असतात. एवढेच नाही, आपल्या मनामध्ये कचक राहते की माझे गुडघे तर कृत्रिम आहे आणि आपण नर्वस राहत असतो. आणि म्हणूनच देवाने आपल्याला जे दिले आहे त्याला जपले पाहिजे. आणि म्हणूनच गुडघे दुखत असेल तर हे उपाय तुम्ही नक्की करा. पण उपाय करताना तुम्हाला थोडे सातत्य ठेवावे लागेल. हळूहळू तुमचे सांधे गुडघे दुखायचे अजिबात बंद. हे चारही उपाय इतके अत्यंत गुणकारी आहेत ज्याच्यामुळे तुमच्या शरीराचे सांधे गुडघे दुखायचे अजिबात बंद होऊन जातील. या 4 उपायापैकी तुम्हाला जेवढे उपाय करायचे तेवढे 1-2 तुम्ही करू शकता. फक्त चुन्याच्या पाण्याचा एक उपाय कशाला, तरी पण तुम्हाला खूपच फरक पडणार आहे. या उपायाने गुडघेदुखी सांधेदुखीमध्ये तुम्हाला 100% फरक पडेलच. पण ते करताना तुम्हाला सातत्य ठेवावे लागेलच. मला वाटतं तुम्हाला हे साधे सोपे घरगुती उपचार नक्कीच आवडले असेल. असे छोटे स्वस्त मस्त घरगुती उपचार करा आणि गुडघ्याच्या रिप्लेसमेंट पासून मुक्त व्हा. आणि ज्यांचे सांधे गुडघे दुखत असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. साठी कला रंग या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. जय श्री कृष्ण.